नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा भाग अगदी जबरदस्त आहे कारण सायली अर्जुनला सांगणार आहे तीच तन्वी आहे. मला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली प्रतिमा आत्यांकडे आलेली असते. ती एक एक पावलं पुढे चालत येते आणि प्रतिमा आत्याही तिच्याजवळ जातात. अगदी प्रेमाने बघत असते ती प्रतिमा आत्यांकडे. त्यांच्या चेहऱ्याला हात लावून बघते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बाळा, काय झालं आहे तुला? बरं वाटत नाही का? तर सुमन काकूही म्हणतात, सायली तू आराम करून घे बरं, चल वरती. तर सायली लगेचच प्रतिमा आत्यांना मिठी मारते. सायलीला ते सगळे क्षण आठवतात जेव्हापासून तिने प्रतिमा आत्यांना घरात आणलं आणि त्यांच्याबद्दल तिला जी आपुलकी वाटली ते. रविराज काका आणि प्रतिमा आत्यांनी जेव्हा तिला सांगितलेलं तुझ्याबरोबर आमची नाळ जोडली गेली असं आम्हाला वाटतं, म्हणजे प्रतिमा आत्या आणि रविराज काकांबरोबरचे सगळे क्षण सायलीला आठवत असतात. सुमन काकू पण खूप आश्चर्याने बघतात सायलीकडे आणि सायलीच्या डोळ्यातनं आनंद अश्रू पण येत असतात. तेव्हा प्रतिमा आत्या तिला सांगतात, सायली तू माझ्याकडे बघ बरं, काय झालंय तुला? त्याच वेळेला सायलीला गरगरायला लागतं. तिथेच ती खाली पडते. प्रतिमा आत्या आणि सुमन काकू खूप उठवण्याचा प्रयत्न करतात पण ती काही शुद्धीवर येत नाही. पाणी पण शिंपडतात तरी सुद्धा काहीच फरक पडत नाही. तर सचिनने एका बोर्डवर 4 फोटो लावलेले असतात. प्रियाने माझ्याकडे जो बॉम्ब दिलाय तो फोडू कोणाकडे मी आधी? कल्पना काकूंच्या फोटोवर सर्कल करतो. कल्पनाकडे फोडला पाहिजे, पण ती तर मला समोर उभं पण नाही करणार. नंतर सायलीच्या फोटोला सर्कल करतो. सायली पण अश्विन आणि अर्जुन सारखं सगळ्यांपासून लपून ठेवेल. तिच्याकडे पण हा बॉम्ब फोडण्यात काही अर्थ नाही. नंतर अस्मिताचा फोटो हातात घेतो. माय डिअर अस्मिता, तू सगळ्यात सॉफ्ट टार्गेट आहेस आणि प्रियाच्या प्रेग्नेन्सीची बातमी तुला कळल्यानंतर तुझ्या पोटात ती बातमी राहू शकणार नाही. तू स्वतः हा बॉम्ब तुझ्या घरच्यांसमोर फोडशील आणि तुझ्याही नकळत आमचं काम करून टाकशील. मोठमोठ्याने हसतो. तर सायलीला रूममध्ये नेलं जातं आणि सगळेच जमलेले असतात. डॉक्टर पण आलेले असतात. तेव्हा कल्पना काकू विचारतात, मला वाटलं होतं आम्ही पोहोचेपर्यंत सायलीला शुद्ध आलेली असेल, पण का शुद्ध आली नसेल? डॉक्टर काय झालं आहे नेमकं सायलीला? पण विचारतो, डॉक्टर सायली आणि आमचं बाळ ठीक तर आहे ना? तेव्हा डॉक्टर सांगतात, सायली आणि बाळ दोघं पण व्यवस्थित आहे, पण सायलीला चक्कर येण्यापूर्वी काय घडलं होतं तुम्ही सांगाल का? सुमन काकू सगळा घडलेला प्रकार सांगतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, घाबरण्यासारखं काही नाही आहे, उद्या सकाळपर्यंत सायलीला शुद्ध येऊन जाईल. अर्जुन म्हणतो, सकाळपर्यंत? तर आपण एक काम करूया ना, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू, म्हणजे पुढची प्रोसेस पटकन होईल ना. अश्विन पण अर्जुनला सांगतो, दादा डॉक्टर बोलतात ते बरोबर आहे. कधी कधी आपलं शरीर इतकं थकतं ना की ते स्वतःच आराम मागून घेतं. पण टेन्शन घेऊ नको, सायली वहिनीला सकाळपर्यंत शुद्ध येऊन जाईल. त्यानंतर डॉक्टर काही औषधं लिहून देतात. शुद्धीवर आल्यानंतर द्या. तिथून ते निघून जातात. तर अस्मिता आणि चैतन्य दोघं पण कॅफेत आलेले असतात. तेव्हा अस्मिता सांगते, मी त्या जॉबसाठी अगदी कॅपेबल होती, पण त्या माणसाने सांगितलं की बाळामुळे जॉब देऊ शकत नाही. चैतन्य सांगतो, अगं प्रत्येकजण आधी स्वतःचा विचार करतो, या कंपनीने पण तेच केलं. तर अस्मिता सांगते, अरे पण याला काय अर्थ आहे? स्मिथची काळजी घेण्यासाठीच मला हा जॉब करायचा आहे ना, पण स्मिथला सांभाळायला त्याचा बापच अवेलेबल नाही आहे, म्हणून मला जॉब मिळत नाही. आणि मॉम डॅडनी तर सांगितलं आहे स्मिथला घरात ठेवून अजिबात बाहेर पडायचं नाही, तुझी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. पण मला हेच करायचं नाही ना चैतन्य, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. चैतन्य सांगतो, अस्मिताई तू असं कर ना, घरी बसूनच काहीतरी काम कर, म्हणजे तुला बाहेर पण पडायची गरज नाही येणार. अस्मिताई म्हणते, पण घरी बसून काय करणार ना मी. ती पण विचार करते. तेव्हा अस्मिताला सचिनचा मेसेज येतो, मला तुला भेटायचं आहे म्हणून. अस्मिता पण इग्नोर करते. चैतन्य विचारतो कोणाचा मेसेज आहे, पण ती काही सांगत नाही. चैतन्याला अश्विनचा फोन येतो. त्यानंतर चैतन्य अस्मिता दोघं पण रविराज काकांच्या घरी येतात. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या, कल्पना काकू आणि सुमन काकू तिघींनी पण देवाला पाण्यात ठेवलेलं असतं आणि देवाकडे प्रार्थना करतात, आमच्या सायलीला लवकरात लवकर बरं कर बाप्पा. तर अर्जुन सायलीचा हात हातात धरून खूप रडत असतो. चैतन्य पण त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी काही बंद होत नाही. तर तिथे सुमन काकू येतात. सायलीच्या कपाळाला देवाजवळचा अंगारा लावतात, पण अर्जुनची अवस्था त्यांच्याकडनं काही बघितली जात नाही. तिथून ते निघून जातात. त्यानंतर अश्विनला रविराज काकांचा फोन येतो आणि अश्विन सांगत असतो, नाही रविराज काका, एवढं घाईने यायची काही गरज नाही, सकाळपर्यंत सायली वहिनीला बरं वाटेल, मी डॅडला पण तेच सांगितलं. तर सगळे तिथे बसलेले असतात. तेव्हा अर्जुन सांगतो, तुम्ही सगळ्यांनी जाऊन आराम करा, इथे बसू नका. कल्पना काकूही सांगतात, अरे अर्जुन थोड्या वेळ बसतो ना आम्ही इथे. तर अर्जुन म्हणतो, मी आहे ना मम्मा, काही वाटलं तर मी
कळवेल तुम्हाला तसं. तेव्हा अश्विन पण म्हणतो, ठीक आहे दादा, काही वाटलं तर मला बोलव. कल्पना काकूंना तिथून घेऊन जातो. चैतन्य पण बाहेर जातो निघून. तर प्रतिमा आत्या तिथेच गणपतीची मूर्ती असते ती सायलीजवळ ठेवतात आणि देवाला प्रार्थना करत असतात, बाप्पा, सायलीची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, लवकरात लवकर तिला बरं कर. तर प्रतिमा आत्या आणि सुमन काकू दोघी पण तिथून निघून जातात. तर अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. सायलीला म्हणतो, उठ ना बायको, मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझं हसणं बघायचं आहे, तू शुद्धीवर ये ना बायको प्लीज. तेवढंच त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या गणपती बाप्पाकडे जातं. तो उठून गणपती बाप्पाजवळ जातो. त्याच वेळेला एक गाणं प्ले केलं आहे, कधी कधी सूर का चुकतो, कधी कधी नेम का हुकतो. आणि अर्जुन खूप काही सांगत असतो गणपती बाप्पाला, ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. त्यांच्या दोघांच्या बऱ्याच आठवणी त्याला आठवत असतात आणि तो रात्रभर सायलीजवळ बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला शुद्ध येते आणि समोर सगळे उभे असतात. तेव्हा सगळे खुश होतात. तर सायली म्हणते, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे, मी आत्ता जे काही सांगणार आहे तुमचं सगळ्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे त्यामुळे. तर अस्मिता विचारते, असं काय सांगणार आहे सायली तू? तेव्हा सायली म्हणते, मी आजपर्यंत ज्या तन्वीची वाट बघत होतात ती तन्वी मीच आहे, तुमची तन्वी आहे मी. तर रविराज काका म्हणतात, बस सायली, तुला आमच्या भावनांशी खेळताना काहीच कसं वाटत नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वीच्या बाबतीत ही अशी मस्करी करू नको सायली, तुझ्याकडनं आमची ही अपेक्षा नाही आहे. अर्जुन पण म्हणतो, हे कसं पॉसिबल आहे, कोणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. खूप सांगत असते, मी मधुभाऊंना स्वतः विचारलं आहे, त्यांनी मला इशारा करून सांगितला, पण कोणालाच खरं वाटत नाही. तेव्हा हा भाग इथेच संपतो. कदाचित हे सायलीचं स्वप्न असू शकतं, आता उद्याच्या भागात कळेलच. तर पुढील भागात बघायला मिळतं की सायली देवीच्या मंदिरात घंटा वाजवत असते, त्याच वेळेला तिला गरगरल्यासारखं होतं आणि तिथं अर्जुन येतो. सायली सांगते, तेव्हापासून मी पूर्ण आजीसमोर तन्वी असल्याचं नाटक करत होती, तेव्हापासून माझ्याबरोबर काही गोष्टी घडत आहे. तन्वीचा आवाज तो माझा आवाज वाटतोय मला, तिच्या सवयी आणि माझ्या सवयी सगळ्या सारख्या कशा राहू शकतात, तिचं चित्र आणि माझं चित्र सारखं कसं असू शकतं. अर्जुन सांगतो, म्हणजे याचा अर्थ हाच की तूच तन्वी आहे. तिला जवळ घेतो. सायली अर्जुन दोघं पण खुश असतात. तर हा भाग इथेच संपतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.